वेलकम टू न्यू व्लॉग गाईज. या व्लॉगमध्ये जे लोक खानदेशी आहेत त्यांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही त्या लोकांसाठी आता आपण आपल्या दीदीची रास भरतो आहे. आणि आता पुढे खूप जास्त मजा येणार आहे. आणि रास भरणं म्हणजे काय असतं ते बघायचं असेल तर व्हिडिओला असंच पकडून ठेवा, कारण मग तुम्ही पुढं ढकलशाल तर तुम्हाला काहीच समजणार नाही आणि खूप जास्त मजा येणार आहे. तर मी तुम्हाला आत्ताच सांगतो आहे, जे लोक नवीन आहेत लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनलला पण फॉलो करा. आणि हा आहे आपल्या दीदीचं लग्न पार्ट 3. सो गाईज, तुम्ही बघू शकतात हे आहेत गहू. आणि आता हे गहू आपण आपल्या लादीवर टाकणार आहे आणि याच्यावर सजवणार आहेत आणि सजवून रास भरली जाणार आहे. मग ती कशी, तर तुम्ही आता पुढे बघा. तर गाईज हे बघा, आपल्या काकूने आता सगळे गहू टाकलेले आहेत गोणीमध्ये, आय मीन गोणीच्या बाहेर लादीवर. गाईज लग्नाचे खूप घाई गडबड चालू आहे, तरी तुमच्यासाठी व्लॉग येत आहे. यासाठी तुम्ही एक सबस्क्राईब करूच शकतात, तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा एक. सो गाईज, तुम्ही बघू शकतात किती भारी, म्हणजे अख्खी गोणी खाली केली आहे आणि आता एक डोंगर टाईप बनवणार आहेत आणि त्याच्यावर देवाला ठेवणारे विठ्ठल रखुमाई आणि अन्नपूर्णा. तोपर्यंत हे बघा की हे सजवत आहेत गाईज, आपली काकू आणि दीदी दोघी मिळून सजवत आहे. गाईज किती मस्त सजवतील. आता तुम्ही शेवटपर्यंत बघा ही व्हिडिओ फक्त. आणि हे बघता बघता मला हे सांगायचं आहे की तुम्हाला आपल्या हिंदी चॅनलचं माहिती आहे की नाही. गाईज लग्नामुळे त्याच्यावर व्हिडिओ मी टाकू नाही शकत आहे, पण लवकरच त्या व्हिडिओ टाकेन मी हिंदी चॅनलवर पण. तुम्ही जाऊन फक्त सबस्क्राईब करून ठेवा, येईलच लवकर व्हिडिओ. आणि गाईज हे बघा, हे सूप हे पण गाईज माझ्या दीदीने सजवलेलं आहे. किती भारी सजवलं आहे तुम्ही बघा. आणि हो तसंच गाईज हे बघा, आता पूजा सुरू करणार आहे. गाईज तुम्ही बघू शकतात मस्त सगळे लागलेले आता सजवायला आणि आधीपेक्षा किती भारी सजवलेलं दिसते. गाईज तुम्ही बघू शकता सगळे आजी काकू मम्मी सगळे कामाला लागलेले. आणि हो बॅकग्राऊंडला थोडंसं नॉईज येत असेल तर गाईज लग्नाचं घर आहे म्हणून मग थोडेसे घरात गर्दी आहे म्हणून तो जरा आवाज येईलच तुम्हाला, हे इग्नोर करा थोडं. तर गाईज हे आहे विठ्ठल रखुमाई आणि हे बघा आता किती मस्त ठेवलेलं आहे. तसंच सूप आपण जो आपल्या दीदीने सजवलेला होता तो ठेवलेला आहे आणि अन्नपूर्णा देवता त्यांना पण आपण ठेवलेलं आहे. आणि आता इथं सगळेजण पूजा करतील आणि तसंच पूजा केल्यानंतर नावं पण घेणार आहेत. तर आता तुम्ही फक्त बघा कोण पूजा करतं आणि नाव कसं घेतात ते, त्यासाठी थांबा. आणि व्हिडिओ आत्तापर्यंत बघताय तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तुम्ही विचार कशाल आजच्या ब्लॉगमध्ये म्युझिक नाही आहे, खूप बडबड चालू आहे. तर हो गाईज, कारण म्युझिक ॲड केलं तर त्याचं कॉपीराईटचं सगळं ॲड करायला लागतं. तुम्ही डिस्क्रिप्शन आपले बघत नसाल तर आधीच्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन एकदा बघा, मग तुम्हाला समजेल. म्हणून मी गाणं इग्नोर केलं या व्हिडिओसाठी. तर चला आपण पुढे बघू. गाईज तुम्ही इथं बघू शकतात की आता गाणे बोलणार आहेत बाया, हे गाणे खानदेशी लोकांना जास्ती करून समजू शकतात. तर तुम्ही आता ऐका गाणे. अशी केली मी पुण्याई आई सारख्या सासूबाई, अशी केली विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मला दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मला दाखवाना विठुरायाची पंढरी. तुम्ही दयात नाशिक, तुम्ही लयात बाशिंग, तुम्ही दयात नाशिक, तुम्ही लयात बाशिंग. मनायाची पंढरी, धनी मला दाखवाना विठुराया, तुम्ही लयात हळद मना छोटूस बनिले, मिला सुन जोडील सपन. तुम्ही जाये जात पारोळा, लये जात नारळ, सोडून दिले सोनान नारळ, छोटी बनेरिले सोनान नारळ. सगारी मोठा पंडित सपन जोडील, सगारी मोठा पंडित सपन जोडील. जाये जात जेजोरी, चढ जात नवला पायरी, भागे भागे उतर जा नवरा नवरी, भागे भागे उतर जात नवरा नवरी.
आडसा का गाणंच म्हणता जिल्ह्याला माईक घ्या माईक काढायला त्यांचे नावर माय कोणले काळजा लाव बिंदीके विडा पाना मांडो कसा नारोजा लाव बिंदीके विडा पाना मांडो बिंदीके विडा पाना वरमाय कोणले काळजा लाव बिंदीके विडा पाना संगीताले वरमाय काळजा लाव राजबंदरी तुना कोणाशी दारू राजबंदरी. सो गाईज याच्यामध्ये काय करतात, गहू घेतात आणि 5 वेळा पाखडतात. तर आता सगळेजण ते करणार आहेत. असतातच त्या अडकलेल्या तुना कोणाशी दारू राजबंदरी तुना कोणाशी दारू राजबंदरी तुनी बहिणवशी दारू राजबंदरी तुनी बहिणवशी दारू राजबंदरी तुनी बहिणवशी दार तुला पाहुणा जमादार तळे मारुतीना पाकडे. नाव घ्यायचं आणि तसंच गाईज आता काकूने नाव घेतलं तर हे बघा. मुंबईची मुंबई देवी कलकत्त्याची कालिका. आपण पाठचं नाव घेते. पाठ दोनच झाले. कोण खेळते हिरवी चोडी अंगात यशनाथ पाटलांचा रूप माझ्या बांगडीच्या रंगात. असं घ्यायचं आणि तिथं सोडलं तरी चालतं. भूमी भूमी ते झाकट नको लावत होती ते 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 साडी 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 माझ्याच्या पिंडीवर बेड टाकते वाकून भगवान नाव घेते तुमचा मान राखून. साडेचे नाडे अडे कोण चाले लाल 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 सुला असं नाव का लिहायचे होते खूप काही पण पेनात नव्हती शाई. विकास रावांचे नाव घेते देवांशीची आई. घर झाडू वट्टा झाडू आता राहिली वस्त्री. बापूरावाने पिक्चर दाखवला लेक चालली सासरी. पाठ झाल्या पुढे फॅशन आहे आमची. जय श्री याच्या पर्वतावर बर्फाच्या राशी आणि किशोर पाटलांचं नाव येते रासपूजन्याच्या दिवशी. आता इकडे तसंच गाईज सगळ्यांनी पूजा केली. आता आपली मम्मी पूजा करेल आणि शेवटी मम्मी पण नाव घेणार आहे. तर हे बघा. इकडे बघून घे. तीच गली तीच गली मी पत्तर. रामकृष्ण पाटलांचं नाव घ्यायला पैसे लागतात 370. सो गाईज आता हे बाया सगळे हळदी कुंकू करतायत. आणि आता तुम्ही व्लॉगचं मध्यंतर आलेलं आहे. तुम्ही आत्तापर्यंत व्लॉग बघताय म्हणजे तुम्हाला आवडलेला आहे. तर लवकरात लवकर पुढचे अजून लग्नाचे पार्ट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आणि जर तुम्हाला जो व्हिडिओचा पार्ट आवडतोय किंवा काहीतरी तुम्हाला वाटतं की हे नको आहे किंवा हे असं करावं तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर चला आता जास्त टाईमपास न करता पुढे जाऊ आपण.
गाईज आमच्या सगळ्या दीदींचा एक स्पेशल डान्स आहे तो तुम्ही बघा आता.
रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वाहन तीर कमान मारुती चक्र तुझा नकरा इकडून तिकडं मारुती चक्र चक्र नकरा 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 शांताबाई 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 अरे शांताबाई ये जलवा माईचा हलवा जीवाचा कालवा मनाला बोलवा मामाला बोलवा कालवा हलवा 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 शांताबाई 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 अगं शांताबाई अटक मटक चवळे चटक लटक मटक वाऱ्यानं उडती केस झटक लटक मटक 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 लटक शांताबाई 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 अगं शांताबाई नटपट हिचा नटपट आहो पटपट कसा झटपट जीव लटपट आहो लटपट हिचा नटपट बघ नटपट कसा नटपट कसा लटपट कसा नटपट कसा लटपट कसा नटपट शांताबाई 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 अगं शांताबाई झाली धडा धडा वीज कडा कडा होत धडा धडा फुल धडा धडा जीव थोडा थोडा नाव सागर तेडा आग भीती कंबर एकच नंबर बोल शंभर लपक झपक लपक झपक लपक झपक लपक शांताबाई 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 अगं शांताबाई तर गाईज हे होतं एक सॅड सॉन्ग म्हणजेच थोडंसं रडायचं गाणं होतं नवरीसाठी. तर आमची आत्या हे गाणं बंद करून टाकायला सांगते कारण या टायमाला कोणाला रडायचं नव्हतं. तर हे बघा गाईज गाणं थांबवायला लावलं आम्हाला आणि मग त्यानंतर आम्ही मस्ती म्हणून दुसरं गाणं लावलं आणि मग काय झालं तुम्हीच बघा. आम्ही लावलेली माया अगरत नजर की जतना केली अगरत नजर की जतना केली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी. गाईज या टायमाला मी ॲडिटसुद्धा करत होतो आणि जेव्हा ही व्हिडिओ काढत होतो तेव्हा म्हणजे दीदी बघणार नाही आत्ता लग्नाच्या घाईमध्ये म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. माझ्या डोळ्यात खूप पाणी आलेलं आणि गाईज आम्ही पैंज लावून ठेवली आहे की मी तुझ्या लग्नात रडणार नाही. तर आत्ताच माझं हे हाल होतं आणि तसंच तिकडं सगळ्यांचं तसंच हाल होतं की आत्ता डोळ्यात पाणी येईल. हे गाणं आम्ही कुठून लावलं असं झालं आणि मग शेवटी नाही रडायला येतं रडायचं नाही पुढे पुढे असं पुन्हा रडायचं कोणी जागायचं कोणी जागायचं गाईज आपली नवरीबाई रडायला लागलेली आहे. आपण
सो गाईज कसा वाटला ब्लॉग? जास्ती करून तर माझे ब्लॉग एवढे मोठे नसतात, पण हा वाला झाला आहे कारण याच्यामध्ये इमोशनल आहे, फन आहे आणि खूप सारी मजा आहे. तर ह्या ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये. काय चुकीचं असेल, काय दुरुस्त करायचं असेल ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि आपण भेटूया अशा नवीन पुढच्या लग्नाच्या व्लॉगमध्ये. अजून तर खूप पाठ येणार आहे गाईज, अजून तर खूप मजा बाकी आहे. तर चला आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय.